नमस्कार, गुड इव्हनिंग. तर आता ना सध्या 5:30 वाजलेले आहेत. तर काही ब्लाउजं आहेत ते मला कटिंग करून घ्यायचे आहेत. कारण 1 महिना झाला मी ब्लाऊज वगैरे काही शिवले नव्हते, कारण मला काही शारीरिक प्रॉब्लेम देखील होता. त्यामुळे 1 महिन्याचा मी गॅप घेतला होता. परत आता ब्लाऊज शिवण्यासाठी घेतलेला आहे. खूप ब्लाऊज आहेत जे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर काही लोकांना असं वाटतं की ब्लाऊज शिवणं खूप सोपं काम आहे. तर त्यांच्यासाठीच मला सांगायचं आहे की ब्लाऊज शिवणं सोपं काम नाही, खूप अवघड काम आहे. कसं असतं ना, ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करत असतो, असं नाही की चूक होत नसतं, चूक होत असतं. माणूस म्हटलं तर चुका होतच असणार ना. तर काही जरी आपल्याकडून थोडंसं जरी चूक झालं ना कटिंग करण्यामध्ये, तर पूर्ण ब्लाऊज आपलं बिघडत असतं. मग त्यावेळेस कस्टमरचे बोलणे आपल्याला खावे लागतात. असं नाही की थोडंसं जरी बिघडलं तर कस्टमर शांत बसतील, तर नाही. ते 10 आपल्याला ऐकून जात असतात. म्हणून ना कटिंग करतेवेळी आपलं पूर्ण लक्ष ना, कटिंग करताना आपले मार्किंग, आपण त्यांचं ब्लाऊजचा माप जो आहे तो किती व्यवस्थित घेतो, यावरती आपलं पूर्ण लक्ष असायला पाहिजे. तरच आपण परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतो. तर ब्लाऊज मी कटिंग करतच होते, तर तेवढ्यातच माझ्या मुलीने चहाचा कप माझ्यासमोर ठेवला. कारण मी तर तिला काहीच सांगितलं नव्हतं की चहा वगैरे बनव. तर ती स्वतःहून चहा बनवली होती. तर याचा आनंद खरंच मला झाला होता. तर चहाचा आनंद घेत मी माझे ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. बाय.